घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये जानकी ऋषिकेशला वचन देते की पुढच्या 24 तासामध्ये मी तुम्हाला जेलमधनं बाहेर काढेल आणि हा माझा शब्द आहे. आणि त्यानंतर ती जेलमधनं जेव्हा बाहेर येते तेव्हा ती ऐश्वर्याला सांगते की ऋषिकेशला भास झाला होता की माझी तब्येत ठीक नाही आहे. असं हे प्रेमाचं नातं हे खूप वेगळंच असतं आणि असा नवरा मला भेटला हे माझं खूपच सौभाग्य आहे. आता मला 24 तासाच्या आत मला माझ्या नवऱ्याला कसल्याही हालतीत बाहेर काढायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार त्या घरात येऊन दंगा करतात की ऐश्वर्या म्हणते की माझा डायमंडचा सेट जो 1 करोडचा आहे तो चोरीला गेलेला आहे आणि मी जी आधी जुनी होती तशीच बरी आहे, कारण मी चांगली झाले म्हणून लोक याचा गैरफायदा घेत आहेत आणि माझा डायमंडचा जो सेट आहे तो चोरीला गेला. त्यांच्या प्लॅननुसार जी आहे शर्वरी रूमच्या बाहेर येते आणि तिलाही हेच हवं असतं आणि तिला माहिती असते की हे लोक नाटक करत आहेत, कारण त्यांना माझ्या रूममधली जी बॅग आहे तिची झडती घ्यायची आहे. पण शर्वरीने ती बॅग ऑलरेडी जी आहे ती जानकीच्या रूममध्ये लपवलेली असते, त्यामुळे तिला तेच हवं असतं की झडती झाली पाहिजे आणि ती बॅग जानकीच्या रूममध्ये सापडली पाहिजे. त्यामुळे ती जेलमध्ये जाईल आणि तिचा बदला पूर्ण होईल. परंतु पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहीत नसतं आणि जानकी जे आहे ते नाटक करत असलेलं नुसार म्हणते की काय गरज आहे झडती घ्यायची, परंतु शर्वरी ऐकत नाही म्हणून तिच्या रूमपासूनच ते सुरुवात करतात. शर्वरीच्या रूममध्ये काहीच त्यांना सापडत नाही. त्यानंतर अवंतिका म्हणते की तुमच्या रूममध्ये नाही सापडलं तर याच्यानंतर आता माझ्या रूमची झडती घेऊयात. आणि त्या डिस्कस झाल्यानुसार त्या अवंतिकाच्याही रूममध्ये जातात आणि अवंतिकाच्या रूममध्येही त्यांना काहीच सापडत नाही. अवंतिका मुद्दाम नाटक करून म्हणते की तुला काहीच सापडलं नाही ना, पण सगळेच म्हणतात आता जानकीच्या रूममध्येही झडती घेऊयात. जेव्हा ते जानकीच्या रूमची झडती घेतात तेव्हा शर्वरी एक्सपेक्ट करत असते की ती बॅग सापडेल, परंतु त्या कबर्डमध्ये बॅग नसते आणि हे पाहून शर्वरीचं काय करावं समजत नाही. ती म्हणते काहीतरी सापडायलाच हवं होतं. यावरती जानकी म्हणते तुला असं वाटतं का की मी तो डायमंडचा सेट चोरलेला आहे. त्यावरती शर्वरीला काय म्हणावं तेच समजत नाही आणि यांचा हा जो गोंधळ चालू असतो तो ऐकून ज्या आहे त्यांच्या आईवरती येतात आणि त्यांना जानकी सगळंच सांगते की ऐश्वर्याचा सेट चोरीचा गेलेला आहे आणि तिने सगळ्यांच्या रूमची झडती घेतलेली आहे आणि कुठेच ते सापडलेलं नाही. त्यावरती आई म्हणते की तुम्ही सगळ्यांच्या रूमची घेतली आहे तर माझ्या रूमचीही घ्या, कारण परत असं नको की माझ्या रूममध्ये सापडलं. परंतु ऐश्वर्या म्हणते की नको, काही गरज नाही. आणि जानकीही म्हणते की तू तुझ्या माहेरी गेली होतीस तेव्हा विसरून आली असशील. परंतु शर्वरी म्हणते की नाही नाही असं थोडी असतं, सगळ्यांच्या रूमची घेतली तर आईचीही घेतलीच पाहिजे. यावरती आई म्हणते की जर माझ्या मुलीलाच असं वाटू शकतं तर बाकीच्यांनाही वाटू शकतं, तर चला आणि माझ्या रूमची झडती घ्या. परंतु सगळेच जण याला थोडंसं इकडे तिकडे फिरवतात आणि हे नाटक खरं वाटावं म्हणून जी ऐश्वर्या आहे ती पण म्हणते की चला तुमच्या रूमची झडती घेऊयात. पण सगळेच जण तिला थांबवतात आणि त्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला तुमच्या मुलीची जी आहे ती दृष्ट काढली पाहिजे, कारण काही दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात खूप काही चालू आहे. त्यांना शर्वरीला तिथून घालवायचं असतं आणि त्या आईचा वापर करतात आणि तिचं दृष्ट काढायचं असं म्हणून बाहेर काढतात. इकडे जानकी ऐश्वर्याला म्हणते तू आईच्या रूमची झडती घ्यायचं का म्हटलीस, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे नाटक आपलं खरं वाटलं पाहिजे म्हणून मी हे असं केलं. इकडे शर्वरीला समजत नसतं की तिची बॅग कुठे गेलेली आहे. तिचं लक्ष तिथे लागत नसतं. तिची आई तिची दृष्ट काढते आणि ते टाकण्यासाठी जाते तेव्हा ती तिथून लंपास होते आणि निघून जाते. आईंना समजत नाही की ती नेमकं कुठे गेली. इकडे जानकी आणि अवंतिका आणि ऐश्वर्या चर्चा करतात आणि म्हणतात की आपल्या प्लॅननुसारच झालं. आपण जेव्हा प्लॅन बनवत होतो तेव्हा जे आहे शर्वरीने ऐकलेलं होतं आणि हे आपल्याला लक्षात आलं होतं म्हणून बरं झालं आणि आपण त्यानुसार वेगळाच प्लॅन केला. आपण या तिघींनीही जेव्हा शर्वरीने बॅग तिच्या रूममधनं काढून जानकीच्या रूममध्ये ठेवायला लपवायला गेली होती तेव्हा त्यांनी पाहिलं होतं आणि त्यानुसार त्यांनी ती बॅग तिथून काढली होती. त्याच्यात पैसे सगळे बघून त्यांना आनंद झाला होता, कारण ऋषिकेश बाहेर येणार. त्यानंतर त्यांनी ती बॅग जी आहे ती आईंच्या रूममध्ये लपवलेली असते, ज्यामुळे त्यांना काहीच शक येणार नाही. तेव्हा जानकी त्यांना सांगते की शर्वरी एकटी नसून त्या सोबत राहुलही आहे. तोच ज्याने तिकडे जेव्हा भांडण चालू होतं तेव्हा वाचवलं होतं. मी जेव्हा तिच्या पाठीमागे गेली तेव्हा ती जी आहे राहुलला भेटायला गेली होती आणि राहुलला भेटलेलं मला बघून त्यानंतरच तिने तो जो पेढा आहे त्या माणसासोबतही संगनमत करून मला मारण्याचा प्रयत्न केला. ती या टोकाला जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यावरती अवंतिका म्हणते असं तर नाही ना की ती विक्रांत भाऊजींना धोका देत आहे त्या राहुलसोबत मिळून. पण सगळ्यांचंच असं असतं की आपल्याला या काय चालू आहे याबद्दल माहिती काढायलाच हवी. पण आता सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जे आहे ऋषिकेशला जेलमधनं सोडवणं इम्पॉर्टंट आहे. जानकी सगळ्यांचेच आभार मानते आणि म्हणते की तुम्ही सगळ्या जणांनी प्लॅन्समध्ये मला जर मेहनत
मदत आणि हेल्प केली नसती तर आज आपण ही बॅग जी आहे ती काढूच शकलो नसतो. आता मोठा प्रश्न असतो की आईंच्या रूममधनं ती बॅग कशी बाहेर काढायची, म्हणून अवंतिका आजारी असल्याचं नाटक करते आणि ओरडायला लागते की माझी तब्येत ठीक नाही. तेवढ्यात आई बाहेर येतात आणि तिच्याजवळ बसतात आणि ऐश्वर्या आईंच्या रूममध्ये जाऊन बॅग काढून आणणार असते आणि जानकी जी आहे तिच्यासाठी पाणी घेऊन यायला जाते. इकडे ऐश्वर्या कसंबसं ओढत ओढत ती पैशांची बॅग घेऊन घराबाहेर जाते आणि ते सगळे आईंना असंच बोलण्यामध्ये रमवून ठेवतात आणि असं का होत आहे. मग आई सांगतात की बाळ होणार असेल तेव्हा असंच होतं. जसं ऐश्वर्या बाहेर जाते तसंच अवंतिका ही वरती रूममध्ये आराम करायला जाते आणि जानकी तिच्यासोबत गाडीमध्ये बसून पैशांची बॅग घेऊन जी आहे समितीकडे जाते आणि त्यांना सांगते की तुमचे जेवढे पण पैसे गेलेले होते ते आम्ही आणलेले आहेत आणि ऋषिकेशला सोडवण्यामध्ये आम्हाला हेल्प करा. बघूयात पुढे काय होईल.